भावांना कुठं आलोय सपला गिशे सकाळ सकाळी गाठ पडलेला ऋषा सकाळ सकाळी असल्या गारट्याचं आम्ही चहा प्याय सोडून नारळ पाणी प्यालूया. जगापेक्षा निराळा आमचं काय तर भावांना विषय काय होता माहिती आहे का? तर आज आपण जाणार होतो तिरुपती बालाजीला. बसलो मग इस्लामपूरच्या एसटी स्टँड मधनं, कारण आपली रेल्वे होती मिरज जंक्शन मधनं. कंडक्टरला म्हटलं हाफ नाही फुलच द्या आता. घेतलं मग कृष्ण मायाचं दर्शन. मग सांगलीच्या एसटी स्टँड मध्ये मामा खायला देत होतं. मामा द्या म्हटलं. लहानपणी काय पैसे नव्हतं, लहानपणाची इच्छा आता पूर्ण करूया. मग काही सुट्टी दिली नाही. मग डायरेक्ट मिरज एसटी स्टँडला जाता जाता रिक्षावाले दादा गाठ पडलेले. रेल्वेत पाणी प्यायला पाण्याच्या बाटल्या घेतल्या. तोपर्यंत आपल्या रेल्वेचं पण टायमिंग झालं. बसलो मग एकदाशी रेल्वे. मग काय नुसतं स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन हो. रेल्वेत बसून बसून वैताग आला. घेतला जरा चहा. निघाली वीराप्पांच्या जंगलात. कसं दिसतंय मग इथं आलो. मग इथं आलो असलं जरा खायला घेतलो. डायरेक्ट तिरुपतीतच आलो. स्टेशनवर तर आलोय. दर्शन पासचं नियोजन लावायला पाहिजे म्हटलं. रेल्वेत उतरल्या विष्णू निवासात तिथं दर्शनचा पास मिळतो. या दर्शन पासला पण गर्दी भरपूर होती. तिरुपतीला जाणार आहे म्हटल्यावर आधार कार्ड संघ लागते बरं का. आम्हाला दर्शनचा पास मिळाला. आम्ही रेल्वेत उतरल्यानंतर देवाचं दर्शन होईपर्यंत आमचा सर्व चालत प्रवास असतोय. आलो मग हरांच्या पेठ. चालत चालत आलो अलिपेरी गेट पर्यंत. पुढे दिसतोय तुम्हाला डोंगर. हा डोंगर 7 पर्वतांचा आहे. 7 पर्वत पार केल्यानंतर बालाजी मंदिर आहे. आणि हे सर्व आपण आता चालत जाणार आहे. मग लगेच काउंटरला बॅगा टाकल्या. भोका लागल्या नाश्ता केला. आता चालायला चालू करणार आहे. चला इथून पुढचं उद्याच्या व्हिडिओ मध्ये भावांना आपल्या युट्यूब चॅनलवर मिरज ते तिरुपती कसं जायचं, दर्शन पास कसा मिळतो, बॅगा कुठे ठेवायच्या व कसं चालत जायचं संपूर्ण माहिती युट्यूब चॅनलवर दिली आहे. युट्यूब लिंक बायो मध्ये आहे. काहीचा व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलाय.